मी विठ्ठल मुके, मलकापूर, बुलढाणा। आज मी आलेलो आहे आपल्याला घेऊन माझ्या स्वतःच्या शेतामध्ये। आपण जे माझ्या पीक पाहता हा आपण पेरलेला आहे मका। 2 बॅग मका आपण आपल्या शेतात लागवड केलेला आहे। आपण या मक्याला आतापर्यंत इकडे एक वेळा रासायनिक खत दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वेळा मल्टीप्लायर हे मिक्स करून आपण आपल्या या मक्याला पूर्ण शेताला 1 किलो टाकलेला आहे। आणि त्याचबरोबर फक्त एकच मल्टीप्लायरची फवारणी एकचदा अळीनाशक बरोबर आपण केलेली आहे। तर आपण पाहू शकता कशा प्रकारे मक्याचं पीक डेव्हलप झालेलं आहे। तर खूप छान असा मक्यामध्ये मल्टीप्लायरचा रिझल्ट मला मिळाला। आपण पाहू शकता इकडे या भागवतराव पान पाहू शकता आपलं मक्याचं कसं झालेलं आहे। आपण रुंदी पाहू शकता, एकदम लांब पाहू शकता, क्वालिटी पाहू शकता आणि मक्याचा स्टंप देखील पाहू शकता। पूर्ण याच्यात कशा आहे मकाचं पाहू शकता। एवढा दाट असल्यावर देखील स्टंप देखील जबरदस्त झालेला आहे आणि मका देखील एकदम क्वालिटी म्हणजे हिरवागार मका आहे। कुठेही मक्याला पिवळेपणा अजिबात राहिलेला नाही। आणि आपण याला ज्या मक्याला झिंकची गरज असते ते आपण वापरलेलं एक दाणाही नाही। आपण फक्त मल्टीप्लायर आणि रासायनिक खताला तेही कोटिंग करून दिलेलं आहे, ज्यामुळे रासायनिक खतामध्ये आपली बचत झालेली आहे। म्हणजे खर्चात बचत होऊन आता उत्पादनात निश्चित वाढ होणार आहे। पुन्हा एकदा म्हणायला हरकत नाही, मल्टीप्लायरचे खूप जबरदस्त रिझल्ट। आपण देखील एक वेळा मल्टीप्लायरची फवारणी व एकरी 1 किलो याप्रमाणे वापरून सुरुवात करावी आणि जेणेकरून रिझल्ट आल्यावर आपण पुन्हा रेग्युलर मल्टीप्लायरचा वापर करावा। धन्यवाद।